अर्थमंत्री अजित पवारांकडील फाईल्स आता शिंदेंच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे जाणार। दादा आणि फडणवीसांमध्ये शिंदेंचा दुवा, शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सलग 2 दिवस बैठकांचा धडाका। सरकारच्या 100 दिवसांच्या आढाव्यासंदर्भात सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठका। लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। तब्बल 13 तासांच्या चर्चेनंतर विधेयक पारित। कायद्याच्या बाजूने राज्यसभेमध्ये 128 खासदार तर विरोधामध्ये 95 मतं। वक्फ सुधारणा विधेयक गरीब मुस्लिमांच्या बाजूने असेल तर हिंदूंविरोधी कोण? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। भाजपचा जमिनींवर डोळा, विधेयकाचा नाही तर भ्रष्टाचाराचा विरोध, ठाकरेंचा आरोप। वक्फ विधेयकाविरोधात मतदान करून ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलाय। अनेक नेते ठाकरेंना सोडतील। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडेंच्या पोटगी प्रकरणी आज मुंबईतील माझगाव कोर्टामध्ये सुनावणी। मुलांचा स्वीकार करतो मात्र करुणाशी लग्न झालेलं नाही। आधीच्या सुनावणीमध्ये धनंजय मुंडेंचा दावा। अभिनेता सागर कारंडेला 61 लाखांचा गंडा। इंस्टाग्रामवरील पोस्टना लाईक केल्यास पैसे देण्याच्या आमिषाखाली फसवणूक। सायबर पोलिसात तक्रार दाखल, आरोपींचा शोध सुरू। नांदेडच्या आलेगावामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। अपघातामध्ये 8 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू। पोलिसांकडून बचाव कार्य सुरू। ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार। हैदराबाद सनरायझर्सचा IPL इतिहासातील सर्वात मोठा पराभव। KKRनं तब्बल 80 धावांनी मिळवला दणदणीत विजय। हेड, अभिषेक आणि क्लासेन सगळेच ठरले फेल।